प्रश्न पहिला, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? हाडांच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची खूप आवश्यकता असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विटॅमिन डी. प्रश्न दुसरा, अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जातक असे दर्शविते. ऑप्शन क्रमांक सी, जातक. प्रश्न तिसरा, गुप्त युगामध्ये वराह मिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, खगोलशास्त्राशी संबंधित आहे. प्रश्न चौथा, लोकसभा निवडणूक 2024 एकूण किती जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 543 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. प्रश्न पाचवा, देवीच्या लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जन्नर यांनी लावला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एडवर्ड जन्नर यांनी लावला. प्रश्न सहावा, एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे किती पांढऱ्या पेशी असतात? एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे 8000 पांढऱ्या पेशी असतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 8000 योग्य उत्तर आहे. प्रश्न सातवा, खालील कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मराठी. इतर सर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे खालीलपैकी. प्रश्न आठवा, संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेघदूत. योग्य उत्तर आहे मेघदूत. प्रश्न नववा, पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन केव्हा साजरा करण्यात आला? पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन हा 30 मे रोजी साजरा करण्यात आला. प्रश्न 10वा, लिग्नोसेंट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणी तयार केला? लिग्नोसेंट हा नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान यांनी तयार केला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान हा देश तयार केला आहे. प्रश्न 11वा, हिरा चमकदार दिसतो कारण सांगा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पूर्ण आंतरिक परावर्तन. हिरा चमक दिसण्यामागचे कारण पूर्ण आंतरिक परावर्तन. प्रश्न 12वा, सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक आहे. सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक प्रकारचे उपकरण आहे. प्रश्न 13वा, पश्चिमेकडील कोणत्या पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सह्याद्री. योग्य उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 14वा, गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात? गावागावातील अंतर किलोमीटरमध्ये मोजतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, किलोमीटर. प्रश्न 15वा, हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते? हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी तयार होते. हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी भूरूप तयार होते. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिमटिंबा असे म्हणतात. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या बाहुलीला ठकी असे म्हणतात. ठकी हे लहान मुलींचे खेळणे आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक लाकडी खेळणी बनवतात. प्रश्न दुसरा, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणे. भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प पुणे येथे स्थापित केला गेला आहे. पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महापालिकेने द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीशी 30 वर्षासाठी करार केला आहे.
यात 350 टन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. प्रश्न तिसरा, इसवी सन 1974 साली भारताने या ठिकाणी टिमटिंबा म्हणून अणुचाचणी केली. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पोखरण. भारताने 18 मे 1974 ला पहिली अणुचाचणी पोखरण, राजस्थान या ठिकाणी घेतली. प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार हा मानवी हक्कामध्ये समावेश होत नाही, इतर सर्व मानवी हक्कामध्ये समावेश होतात. प्रश्न पाचवा, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरित क्रांती. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती झाली. भारतात 1966 साली एस स्वामीनाथन व नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रेरणेतून मेक्सिकोमधून गहूच्या बुटक्या वाणांची लागवड गंगेच्या खोऱ्यात केली गेली. प्रश्न सहावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रशिया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण रशिया येथे करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 साली सांगली येथे झाला. प्रश्न सातवा, वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्स नौदल. वरुणा हा भारत व फ्रान्स या देशादरम्यान नौदल सराव आहे. हा सराव द्विवार्षिक आहे. 2001 साली प्रथम हा सराव आयोजित केला गेला. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधाचा अविभाज्य भाग आहे. प्रश्न आठवा, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिमटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात जवळजवळ प्रत्येक घरात ग्रंथालय तयार करून ठेवले आहे. ही संकल्पना इंग्लंडमधील वेल्स काउंटीच्या आत असलेल्या हे ऑनवेस्ट शहरापासून प्रेरित आहे. प्रश्न नववा, शेतकऱ्यांनी टिमटिंब या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती. शेतकऱ्यांनी खेडा या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न देण्याचा सल्ला दिला. तेव्हा 1918 मध्ये शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. प्रश्न 11वा, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला दक्षिण कोरिया हा देश आहे. नाटो सायबर संरक्षण गटाची स्थापना 2008 मध्ये झाली. नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक संधी संघटना. याची स्थापना 1949 ला झाली. प्रश्न 12वा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयन्वयी अव्ययाचा प्रकार आहे? 1 रुपया म्हणजे 100 पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयन्वयी अव्ययाचा प्रकार आहे सांगा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वरूपबोधक. प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते? खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पश्चिम घाट.
खालीलपैकी सर्वाधिक जैवविविधता पश्चिम घाटमध्ये आढळते. प्रश्न 14वा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1885 साली झाली. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 साली झाली. प्रश्न 15वा. रणांगण ही कादंबरी कोणी लिहिली? रणांगण ही कादंबरी कोणी लिहिली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विश्राम बेडेकर. रणांगण ही कादंबरी विश्राम बेडेकर यांनी लिहिली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विश्राम बेडेकर.